क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय. भुसावळ शहरामध्ये प्रथमच भुसावळ तालुका बौद्ध महासंघाच्या वतीने येत्या 21 व 22 फेब्रुवारी रोजी शहरातील श्रीकृष्णचंद्र सभागृहामध्ये प्रथमच भिक्खुनी संघ धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या ठिकाणी जे आपल्याला दिसत आहे यांनी या धम्म परिषदेचे आयोजन केलेले आहे. ताई, आपण काय सांगणार धम्म परिषदेविषयी? आपल्या या भुसावळ तालुक्यामध्ये प्रथमच भुसावळ तालुका बौद्ध महासंघ यांच्या वतीने प्रथमच भिक्षुनी संघ येत आहे आणि ही धम्म परिषद आयोजित करण्याचे अध्यक्ष आहेत पूज्य भिक्षुनी शाक्य धम्मधिनाजी. या भिक्षुनी संघाचा हा जो कार्यक्रम आहे तो 21 आणि 22 फेब्रुवारी शनिवार आणि रविवार दिनांक 5 ते 10 संध्याकाळी कृष्णचंद्र सभागृह, रेल्वे स्टेशन जळगाव, भुसावळ जिल्हा जळगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. तरी समस्त बांधवांना, उपासक आणि उपासिकांना मी आवाहन करते की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या धम्म परिषदेसाठी उपस्थित राहावे व धम्मदेसना ऐकण्यासाठी आतुरतेने आम्ही वाट बघत आहोत. लवकरात लवकर या. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. भुसावळ तालुका बौद्ध महासंघ यांच्या माध्यमातून दिनांक 21 आणि 22 रोजी प्रथम बौद्ध धम्म भिक्षुणी धम्म परिषदेचे आयोजन केलेले असून त्या कार्यक्रमामध्ये भुसावळ शहरातील तर जळगाव जिल्ह्यातील तमाम बौद्ध बांधवांनी, भगिनींनी या कार्यक्रमात आपली उपस्थिती द्यावी असं मी सर्वांना नम्रपणे विनंती करतो. आणि ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पूज्य भिक्खुनी शाक्य धम्मदीक्षानी आहेत आणि आपला हा प्रचार बुद्धांचा प्रचार, धम्माचा प्रचार व्हावा ह्यासाठी प्रथमच याचं आयोजन केलेले असून मी सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आपली प्रथम उपस्थिती द्यावी. आणि तारीख आहे त्याची 21 आणि 22 शनिवार आणि रविवार आणि त्याचा वेळ राहील 5 ते 10 पर्यंत. कृष्णचंद्र हॉल ह्या ठिकाणी त्याचे स्थळ आहे. तरी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे अशी मी सर्वांना पुनश्च विनंती करतो. जय भीम. सगळ्यांना नमो बुद्धाय. जय भीम. आज आपण प्रथम भिक्षुनी संघ धम्म परिषद यासाठी इथं आलेलो आहे आवाहन करण्यासाठी. तर या धम्म परिषदेमध्ये आपले जे अध्यक्ष आहे भिक्खुनी शाक्य धम्मदिनाजी यांचं मी थोडक्यात तुम्हाला एक हे देतो. हे बोधिपक्य फाउंडेशनचे अध्यक्ष आहे आणि अभिधम्मपीठक यात ते गोल्ड मेडलिस्ट MA झालेले आहे आणि त्याचे महान तज्ज्ञ आहे. आणि इंटरनॅशनल त्रिपिटक चॅन्टिंग जी बुद्धगयाला होत असते त्याचे हे कोषाध्यक्ष आहे. आणि आज आपल्या कार्यक्रमाचे त्यांना आपण अध्यक्ष म्हणून ठेवलेलं आहे आणि यांचं प्रवचन ऐकण्यासाठी प्रत्येकाने आवर्जून या. त्यानंतर आपल्याकडे आहे नागकन्या अय्याजी नागपूरवरून, विनयशिला अय्याजी नागपूर, उत्पलवन्ना थेरी भुसावळ, सुजाता अय्याजी नागपूर, श्रामनेरी अय्याजी हे अकोल्यावरून आहे.